शुभ सकाळ. MS17 रायडर यूट्यूब चॅनलवर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहे. सायकल बघू शकता. आताच फिरायला झालो. मंदिरात जाण्याचा रस्ता इकडून आहे. तर चला लवकर जातो मंदिरात, दर्शन घेतो आणि आपल्याला पुढच्या प्रवासाला लवकरच निघायचं आहे. सकाळी सकाळी असा सायकल प्रवास चालू केला. आई मुंबादेवीच्या नावानं चांद भलं, हर हर महादेव असा रस्ता आणि माझी सायकल इकडं नदी आहे. त्यामुळं तर चला लवकर जाऊ मंदिरात कसं कॅमेरा लोड नसतो, फक्त जाऊ दर्शन करून लवकर पुढे. मी सध्या आता आलेलो आहे बल्लाळेश्वर गणपती मंदिर पाली या ठिकाणी. बघू शकता इकडे एकदम किती सुंदर वातावरण आहे. सुंदर असं हे आपल्या काय म्हणता याला मला एक्झॅक्ट माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता एकदम सुंदर वातावरण आहे. मंदिरात तिकडं जाण्याचा रस्ता आहे. तुम्हाला पूर्णपणे मंदिर कॅप्चर करून दाखवतो बाहेरूनच, कारण की मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. मला जेवढं तुम्हाला दाखवता येईल मी तेवढं दाखवतो आहे. मी स्वतः चाललो आहे वरती मंदिरात जाण्याचा रस्ता आहे, पण मध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला जास्त काय दाखवू शकत नाही. जसा कॅमेरा अलाउड असता तर काही विषय नसता, कारण की प्रत्येक मंदिराची सिस्टीम तशी आहे. त्यामुळे डायरेक्ट मी सांगून दिलं आहे तुम्हाला. तिथूनच हा मंदिर परिसर बाहेरचा पूर्णपणे तुम्ही बघून घ्या. मी असं जातो तसं फिरून येतो. आता मी मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आहे, म्हणजे पाठीमागच्या साईडला आहे. इकडून पण आज जाण्याचा रस्ता आहे. या साईडला बघू शकता प्रसादालय भोजनालय करतं. तर या साईडने जातो आणि तुम्हाला मला जेवढं बाहेरून कॅप्चर करता येईल मी तेवढं तुम्हाला दाखवून देतो, कारण की मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. त्यामुळे आता इकडून आलो आहे बॅक साईड, त्या साईडला पुढची साईड. आणि चला जातो पूर्णपणे तुम्हाला दाखवून देतो. तर बघू शकता या साईडनी, कारण की मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे तुम्हाला मी जास्त काही दाखवू शकत नाही. तर दर्शनाला भरपूर काही गर्दी चाललेली बघू शकता. तर चला मी इकडून बाहेर जातो. या साईडने झालं की या साईडला तवळ क्रमांक पंप हाऊस ते काहीतरीच म्हणतात त्याला, मला एक्झॅक्ट माहिती नाही ते. तर बघू शकता तर स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन करून घ्या, कारण की कॅमेरा अलाउड नाही मध्ये. इकडे निघायचं आहे, चहा नाश्ता करतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो. पहिले कॉल करून देतो आपले. आता फक्त आपल्याला त्यांनी सांगितलं होतं काल की मुंबई गोवा हवेला या, तिथून मग मी सांगतो तुम्हाला कसं यायचं काय. तर चला काही विषय नाही. 2 नंबरला परत आलेलो आहे. लवकरात लवकर जातो सायकलकडे. डाउनलोड चालू आहे व्हिडिओ अपलोड करतो लगेच डाउनलोड झाल्यानंतर, कारण की टायमिंगनुसार व्हिडिओ टाकावा लागतो. आता टायमिंग किती झालं आहे? 8:10 झाले, तरी 9:30चा टायमिंग देतो व्हिडिओ टाकण्याचा. आज थोडा 5-10 मिनटं व्हिडिओ लेट येईल, तर काही विषय नाही भावनं. त्यामुळे आत्ताच येतो. तर आलो आहे 2 नंबर त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपली सायकल लागलेली. समोर बघू शकता सायकल. इकडून असा परिसर पूर्णपणे आणि माझा कालचा मुक्काम या ठिकाणी होता. चला लवकर जातो आणि मग पुढचं काय असेल प्रवास तुम्हाला नक्की सांगेल. तसं लागा फक्त फ्रेश झालो आणि चहा नाश्ता करायला जातो पहिले, कारण की पाऊस थांबलेला आहे. त्यामुळे काय अडचण नाही. लवकर जातो. तर समोर अक्षर दिसतंय तुम्हाला, उन्हाळे गरम पाण्याचे झरे. तर अशी सायकल माझी, अरे खतरनाक एन्जॉय घेतोय कोकणामध्ये. आता चाललोय मी तिकडे आंघोळीला. जातो लवकर एखाद्या व्हिडिओ काढायला लावतो. आंघोळ करतो, मस्त कपडे बिपडे धुतो थोडेफार आणि एकदम म्हणजे एन्जॉय, एकदम खतरनाक एन्जॉय भाई. असा रस्ता मी एकटाच, फक्त ती एक गाडी आली आत्ता.
एकदम खतरनाक एन्जॉय घेतोय तुमचा भाऊ कोकण साईडला. सध्या आलेलो आहे गरम पाणीचं कुंड, समोर बघू शकता कुंड आहे. जातो मस्त आंघोळ करतो. समोर रेनकोट आणि टावेल अंडरपॅन्ट वाळू घातलेली आहे, कारण की कधी ऊन कधी पाऊस असं होत आहे. आत्ता ऊन आलंय बघा, तर 5 मिनिटांनी काय अंदाज लावू शकत नाही, कधी चेंज होतं काय. तर चला लवकर लवकर जातो, आंघोळ करून घेतो मस्त पैकी. तर भावानो कुंडामध्ये एकदम आंघोळ करतोय मस्त पैकी. आणि पहिल्यांदाच असा प्रसंग आला की गरम कुंडामध्ये पाणी आंघोळ करण्याचा. आणि मी असं ऐकलंय की गरम पाण्यामध्ये जर आंघोळ केली तर आपले जे अंगावरचे जे फुटकुळे आहेत ते सगळं काही निघून जातं असं मी ऐकलंय. आणि ह्या मंदिराची कथा आहे, इथं गरम कुंडाचं पाणी म्हणून मी ऐकलंय, म्हणून ह्या ठिकाणपर्यंत आलेलो आहे. आणि ज्यांना माहिती नसन त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा, तुम्ही या नक्की कधी आले तर. कोकण भागामध्ये उदर रामेश्वर म्हणून हे कुंड आहे गरम पाण्याचं, तर तुम्ही कधी आले तर नक्की या. मस्त आंघोळ करतोय आता मी इथं. एकदम गरम पाणी. आणि हे जे पाण्यातून बुडबुडी येत आहे याचा तर मला काय सांगता येणार नाही काय आहे म्हणून. मस्त आंघोळ करतो, असं वाटतं इथेच थांबावं रात्रभर, पण आपल्याकडे पुढचा प्रवास करायचा आहे आपल्याला, त्यामुळे लवकरात लवकर निघूया. तर मी आपल्या कोकणला जात असताना आजचा मुक्काम माझा आंबेघर या ठिकाणी आहे. आणि आपले कोपरगावचे भाऊ भेटले, ते आपले मुरुडमध्ये कामाला आहे, चालले होते. आणि मी अचानक माग उभा होतो ना, माझं लोकेशन थोडंसं चुकलं होतं, त्यामुळं त्यांनी अचानक बघितलं मला. हेच आपलं प्रेम असतं भाऊ. थोडंसं जाम झालं. अरे हेल्मेट मध्ये 500 रुपये, 500 रुपयाची नोट आहे हेल्मेट मध्ये. कोण ठेवून गेलंय 500ची नोट? कोण आहे बा असा रोड ठेवली 500ची नोट? हेल्मेट सायकलवर होतं, मी आराम करत होतो, कोणी ठेवली काय माहिती. अवघडच आहे, आराम करत होतो मी, तेवढ्यात कोण आलं मला एक्झॅक्ट माहिती नाही. अशी माझी सायकल उभा, कोण होतं काय माहिती. हो एक्झॅक्ट हेल्मेट मध्ये 500 रुपये ठेवून गेलाय. तर सध्या मी चाललेलो आहे आंबेघरला. म्हणलं आता थोडंसं ताकद कमी पडली, इकडं निसर्ग भाग असल्यामुळे चढ उतार भरपूर येत आहे. तर समोर बघू शकता पाणी असं. आता म्हणलं थोडाफार नाश्ता करून घेऊ, नाश्ता करतो आणि माझ्या पाठीमागे बघू शकता सायकल लावलेली माझी, त्या साईडने हा रस्ता आहे असा. चला लवकरात लवकर जा. तर भाऊ कसं आहे कोकणकरांचं प्रेम, आत्ता चालूय आत्ता. आणि रील टाकली भाऊ, पोरं डायरेक्ट मंदिरात, डायरेक्ट MS-17 रायडर म्हणता याला. या कोकण फिरायला, कोकणकरांचं भरपूर काही प्रेम भेटते बरं का. नात करते का, या कोकण फिरायला, समजेल तुम्हाला कोकणकरांचं प्रेम. मला मड पासूनच समजलं कोकणकरांचं प्रेम किती असतं. मला आहे ना ते मड मध्ये नुसतं घुसलो, जेवायला एवढं सांगत होते जेवण करून जा, चहा नाश्ता करून जा, पण आज आहे ना डायरेक्ट जेवण आणून दिलंय. नात करते का, यावंच लागते या कोकण फिरायला, मग समजेल तुम्हाला. तर काय बोलतील का कोकणकरांनो, या कोकण फिरायला. तर आपले जे काका आहे यांनी मला म्हणजे अर्धा तास झाला असं तेव्हा येऊन सांगितलं की तू टेंट तसा तिथं झाडाखाली लावू नको, मंदिरात टेंट लाव. मंदिरात आपण टेंट लावलेलं आहे. आणि त्यांचं नाव आहे काशीनाथ काका बडे, कारण की त्यांनीच मला आता जेवण आणून दिलेलं आहे. जेवण करतो, कारण की ते बोलले काही अडचण आली तर मला नक्की कॉल कर. तर तसं देवाच्या कृपेने तर काही अडचण येणार नाही, पण आपण आपल्या आपल्या हिशोबाने राहू. तर काय विषय नाही, जर काय अडचण आली तर मी आहेच इथं. तर आता मस्त जेवण करून घेतो. काशीनाथ काकांनी जेवण आणून दिलेलं आहे. काय भाजी, मला काय उमजाना, बटाटे दिसू राहिले आणि याच्यात काय चपाती. अरे हीच मज्जा आहे मस्त कोकणचं जेवण करायला.
खतरनाक जेवण आहे भाई. खतरनाक भाजी दिसते. एकदम भारी कोकणातलं जेवण. टेंट मध्ये बसलोय, मस्त जेवण करतोय. एकदम भारी.